अमरावती महापालिकेवर भाजपने झेंडा रोवला असून भाजपचे निष्ठावान नगरसेवक चेतन गावंडे यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी नगरसेविका कुसुम साहू यांची निवड झाली आहे। चेतन गावंडे व कुसुम साहू महानगरपालिकेच्या सर्वोच्च पदी विराजमान झाले आहेत। याबद्दल भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला। राजकमल चौकात गुलाल उधळून आतिषबाजी करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। राजकमल चौकातून हा ताफा राजापेठ येथील भाजप कार्यालयात गेला। भाजप कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला। यावेळी माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी भाजप कार्यालयाला भेट दिली। भाजप कार्यालयासमोर ढोल ताशांच्या निनादात गुलाल उधळून आतिषबाजी करण्यात आली। महापौर पदाच्या शर्यतीत भाजपचे चेतन गावंडे यांच्या विरोधात MIMचे अफजल हुसेन, माला देवकर हे दोन उमेदवार होते। पैकी अफजल हुसेन यांना 23 तर माला देवकर यांना 5 मतं मिळाली। 7 जणांनी नोटाचे बटन दाबले। हे 7 नगरसेवक शिवसेनेचे असल्याचं बोललं जातंय। उपमहापौर पदाच्या शर्यतीत भाजपच्या कुसुम साहू यांच्या विरोधात बसपाचे चेतन पवार, सेनेचे राजेंद्र तायडे, युवा स्वाभिमानच्या सुमती ढोके या होत्या, मात्र यांनी आपली उमेदवारी मागे घेतली। BSPच्या इर्शाद बानो यांना 5 तर MIMचे मोहम्मद साबिर यांना 23 मतं मिळाले। त्यामुळे सरशी भाजपची झाली आहे। नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांना विदर्भ न्यूज परिवारातर्फे भावी कार्यकालासाठी शुभेच्छा।